नमस्कार. आज मराठीमध्ये आपलं स्वागत. मी अविशांत हुमकर विचारतोय अविशांत या खास कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. आपल्यासोबत राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक सोमनाथ वाळके आहेत. शाळेमध्ये एक चांगला उपक्रम राबवण्याचा प्रयत्न मागील काही दिवसापासून करण्यात आला. आपल्यासोबत सोमनाथ वाळके सर आहेत. नमस्कार सर. आज मराठीमध्ये तुमचं स्वागत. नमस्कार. या मुलाखतीच्या सुरुवातीला आपल्या शिक्षण प्रवासाची सुरुवात कशी झाली काय सांगा? खरं तर शिक्षक व्हायचं हे अगदी लहानपणीच मी ठरवलं होतं आणि जाणीवपूर्वक मी शिक्षक झालोय. म्हणजे बरीच माणसं अशी असतात की ती एखाद्या क्षेत्रामध्ये अपघाताने येतात. परंतु माझ्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं तर मी जाणीवपूर्वक या क्षेत्रामध्ये आलोय. त्याचं कारण असं की अतिशय गरिबीमध्ये मी शिकलो आणि ज्या ठिकाणी मी शिक्षण घेतलं, ज्या शाळेमध्ये मी 1ली ते 10वीचं शिक्षण घेतलं, ती माझी लोणी सय्यदमीर या गावातील जिल्हा परिषदेची एक माध्यमिक शाळा होती. आणि त्या शाळेमध्ये मोठं होत असताना माझ्यासमोर फक्त माझे शिक्षक होते, की ज्यांना पाहून मला असं वाटायचं, की आपण सुद्धा शिक्षक व्हावं आणि त्यानुसार मग मी 12वी केली, डी-एडला नंबर लागला आणि डी-एड करून शिक्षक झालो. शिक्षक होण्यामागची आपली प्रेरणा काय होती नेमकी? अ, खरं तर माझे वडील पूर्ण अशिक्षित होते आणि आई माझी 4थी शिकलेली होती. तर ते मला नेहमी सांगायचे, की "तू शिक्षक हो, शिक्षक हो." त्याचं कारण देखील जसं की मी सुरुवातीलाच सांगितलं, की शिक्षकापेक्षा मोठं काहीतरी होता येतं, असं कुणाला माहीत नव्हतं. कारण ज्या परिस्थितीमध्ये मी वाढलो, ज्या वातावरणामध्ये मी वाढलो, तिथं असं समोर कोणी नव्हतं, की ज्यांच्याकडे पाहून आपण वेगळं काहीतरी व्हावं. आणि खरं तर मला माझे शिक्षक जेव्हा शिकवायचे, तेव्हा त्यांच्याप्रती माझ्या मनामध्ये खूप आदर होता. त्यामुळे मला सुद्धा वाटायचं, की आपण सुद्धा शिक्षक व्हावं आणि असंच मुलांना शिकवावं. आपल्या शैक्षणिक कारकिर्दीतली सर्वात मोठी आव्हान कोणती आणि ती कशा पद्धतीने पार केली तुम्ही? हं. खरं तर आव्हानं खूप होती सुरुवातीपासून. म्हणजे ज्या शाळेमध्ये मी शिक्षक म्हणून सुरुवातीला रुजू झालो, अ, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पैठण तालुक्यात चिंचाळा नावाचं अतिशय एक छोटंसं गाव होतं 700-800 लोकसंख्येचं. त्या गावामध्ये मी रुजू झालो. छोटीशी शाळा, 2 वर्गखोल्या होत्या. 50-52 विद्यार्थी संख्या होती आणि तिथले जे शिक्षक होते, नेमकं त्या शिक्षकांची देखील बदली झाली होती. त्यामुळे सुरुवातीला मी एकटाच तिथे शिक्षक होतो. आणि गावाचा शैक्षणिक इतिहास अतिशय वाईट होता. म्हणजे तिथं फार काही शिकलेली माणसं वगैरे नव्हती. तर अशा परिस्थितीमध्ये त्या मुलांना शाळेमध्ये आणणं, टिकवणं, त्यांची गुणवत्ता वाढवणं हे फार मोठं आव्हान होतं. परंतु सुदैवानं तिथले लोक अतिशय चांगले होते. त्यांनी मला फार सहकार्य केलं आणि मग आम्ही लोकसहभागातून वेगवेगळ्या गोष्टी तिथं राबवल्या, वेगवेगळे उपक्रम राबवले. त्या मुलांना शाळेपर्यंत आणलं, त्यांना शाळेत टिकवून ठेवलं आणि आज मला अभिमानाने सांगावसं वाटतंय, की ती मुलं अतिशय चांगल्या क्षेत्रामध्ये अ, स्वतःच्या पायावर उभी आहेत. आपल्या नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती किंवा उपक्रम कोणते ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विशेष बदल झालेला आहे? हं, बरोबर. खरं तर नाविन्यपूर्ण उपक्रम कशाला म्हणायचं? हा एक फार मोठा संशोधनाचा विषय आहे. याच्यापूर्वी एखाद्याने न केलेली गोष्ट म्हणजे नाविन्यपूर्ण उपक्रम, असं ढोबळमानाने आपल्याला म्हणता येईल. परंतु मला असं वाटतं, की माझ्या वर्गामध्ये जर 30 मुलं असतील, तर त्या प्रत्येक मुलाच्या गरजा आपण लक्षात घेतल्या पाहिजेत शिक्षक म्हणून आणि त्या गरजा लक्षात घेतल्यानंतर कोणत्या मुलाला कशाची आवश्यकता आहे, बरोबर. त्यानुसार आपण आपलं अ, अध्यापन असेल किंवा अध्ययन अनुभव असतील मुलांचे, त्यांची योजना केली पाहिजे आणि मग त्या-त्यावेळी प्रसंगोपात्त जे जे सुचत जातात, ते माझ्या मते नवीन उपक्रम आणि मग त्याच्यामध्ये मी अनेक गोष्टी जसं की मी शाळेमध्ये आय-सी-टीचा वापर केला. कारण तंत्रज्ञानाच्या मदतीने मुलं लवकर शिकतात आणि मुलांचं शिकणं पण सुलभ होतं. त्यामुळे मी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक शाळेमध्ये वापर केला. वेगवेगळे मोबाईल ॲप्लिकेशन्स असतील, वेगवेगळे डिजिटल गेम्स असतील. आता इंटरॅक्टिव्ह पॅनल आहे, आयडियल सेंटर आहे. यासोबतच काही मुलं अशी होती, की ज्या मुलांना संगीताची रुची होती, तर त्या मुलांसाठी शाळेमध्ये मी म्युजिकल स्टुडिओ उभा केला. ज्यांना गायन आवडत होतं त्यांना गायन शिकवलं, ज्यांना वादन आवडत होतं त्यांना वादन शिकवलं, ज्यांना चित्रकला आवडत होती त्यांना चित्रकला शिकवली. म्हणजे मुलांना जे आवडतंय बरोबर. ते शाळेमध्ये मी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळं मग मुलं शाळेमध्ये चांगल्या पद्धतीने रमायला लागली आणि शिकायला देखील लागली. आजच्या डिजिटल युगात पारंपरिक अध्यापन आणि तंत्रज्ञान याचा समतोल कसा साधता येईल याबाबत आपला काय अनुभव आहे? काय सांगाल? हं. हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण अनेक लोकांना हाच प्रश्न पडलेला असतो, की आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जमाना आहे. मग रोबोट असेल किंवा एआय असेल, हे शिक्षकांना रिप्लेस करेल का? तर याचं उत्तर नाही आहे.
कारण बघा तंत्रज्ञान कितीही पुढे गेलं, तुम्ही कितीही चांगले रोबोट डेव्हलप केले, रोबोट सगळं काही करू शकतात. फक्त एका गोष्टीची कमतरता असते, ती म्हणजे मानवी भावनांची. आणि मला असं वाटतं, की शिक्षण हा पूर्ण एक भावनिकतेचा विषय आहे. म्हणजे ते शाळेमध्ये शिकणारं मूल आणि शिक्षक यांच्यामध्ये जोपर्यंत एक हार्ट टू हार्ट बॉन्डिंग होत नाही, तोपर्यंत त्या मुलाला शिकायला आवडणार नाही. त्यामुळे ठीक आहे, आपण तंत्रज्ञान हे एक साधन म्हणून वापरलं पाहिजे आणि त्याचा फायदा होताना दिसतो. परंतु तंत्रज्ञान म्हणजेच सर्व काही, असं जर आपण हेतू ठेवून पुढे चाललो, तर मला वाटतं त्याच्यामधून फारसं काही हाती लागणार नाही. तंत्रज्ञान हे एक फक्त साधन आहे मुलांची शिकण्याची गती वाढवण्याचं आणि शिक्षकाने त्याचा तेवढाच वापर केला पाहिजे. विद्यार्थ्यामध्ये मूल्य शिक्षण आणि चारित्र्य घडवण्याची भूमिका आपण कशी पद्धतीने पार पाडली? बरोबर. आजच्या काळामध्ये ह्या दोनही गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. बरोबर. त्या महत्त्वाच्या यासाठी आहेत, की आपण बघतोय अगदी 6वी-7वी ची मुलं पालकांचं ऐकत नाहीत, शाळेमध्ये येत नाहीत. पालकांनी जर त्यांना काही सांगितलं, ते पालकांना उद्धट बोलतात. दुर्दैवाने आपण अशाही काही घटना पाहिल्यात, की 7वी-8वी तील मुलांनी अगदी दुसऱ्या मुलांचे मर्डर करण्यापर्यंत विषय गेलेले आहेत. तर अशा काळामध्ये मूल्य शिक्षण अतिशय गरजेचं आहे. मूल्य शिक्षण हे अभ्यासक्रमामध्ये आणून किंवा त्याचे काही पाठ अंतर्भूत करून मूल्य शिक्षण होणार नाही. तर खऱ्या अर्थाने शिक्षकाच्या वर्तनामधून ती मूल्य विद्यार्थ्यामध्ये रुजली पाहिजेत. शिक्षकाने मुलामध्ये मूल्य यावीत यासाठी काही ॲक्टिव्हिटी राबवल्या पाहिजेत आणि खऱ्या अर्थाने मुलांच्या मनामध्ये शिकण्याबद्दल, शिक्षणाबद्दल, शिक्षकाबद्दल आणि एकंदरीत समाजाबद्दल आदर निर्माण केला पाहिजे. त्यावेळी त्या मुलामध्ये ते मूल्य ऑटोमॅटिकली येतील आणि मूल्य शिक्षण हा पुस्तकामध्ये शिकवायचा विषय नाही. बरं. तो खरं तर जीवनामध्ये शिक्षकाला आणता आला पाहिजे. दुसरी गोष्ट शिस्तीचा विषय आहे. शिस्त मुलांना धाक देऊन मारून कधी येत नसते. तर स्वयंशिस्त मुलामध्ये लागायला पाहिजे. तर स्वयंशिस्त कशी लागते? मुलं ही अनुकरणप्रिय असतात. म्हणजे एखादं मूल जेव्हा शाळेत येतं, त्यावेळी त्याच्या समोरचे शिक्षक असतील, इतर त्याचे सहकारी असतील, समाजामधील लोक असतील, आई-वडील या सगळ्यांचं अनुकरण मूल करत असतं. आणि ज्यावेळी मग त्याच्या आजूबाजूला चांगली माणसं त्याला दिसतील, की जी माणसं खऱ्या अर्थाने स्वतःच्या आयुष्यामध्ये मूल्य रुजवत आहेत, तर त्यांची मूल्य पाहिल्यानंतर त्या मुलामध्ये ऑटोमॅटिकली मूल्य येतील, शिस्त येईल, संस्कार पण येईल. तुम्हाला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. राष्ट्रपती पुरस्कार मिळण्याआधी राज्य पुरस्कार तुम्हाला मिळाला. बरोबर. याच्यात काय निकष लावले जातात जेणेकरून हा पुरस्कार शिक्षकांना दिला जातो? खरं तर 2014 पासून या पुरस्कारांची पद्धत पूर्णपणे बदललेली आहे आणि ह्या पुरस्कारासाठी वेगवेगळ्या प्रकारचे काही नॉर्म्स आहेत. ते नॉर्म्स शिक्षकाला पूर्ण करावे लागतात. त्यासोबतच त्या शिक्षकाचं आउटस्टँडिंग काम काय आहे? म्हणजे मुलांना शिकवणं हा एक जॉब चार्टचा भाग आहे. त्याच्या व्यतिरिक्त त्या शिक्षकाने समाजासाठी काय काम केलंय, शाळेच्या विकासामध्ये त्या शिक्षकाचं काय योगदान आहे. तर त्यासोबतच इतर शिक्षकांसाठी त्या शिक्षकाचं काय योगदान आहे. शासनाच्या वेगवेगळ्या ज्या विद्यार्थी हिताच्या योजना असतील, समाज हिताच्या योजना असतील, त्या शिक्षकाने किती प्रभावीपणे राबवल्यात, नवोपक्रम काय केलेत आणि त्या शिक्षकाकडे अशी कोणती वेगळी गोष्ट आहे, की जी इतर शिक्षकांपेक्षा वेगळी आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या ते पुरस्कार देताना पाहिले जातात आणि खरं तर ही अतिशय कठीण प्रक्रिया असते. म्हणजे सुरुवातीला जिल्हा स्तरावर एक समिती असते, ती पडताळणी करून काही नावं राज्य स्तरावर पाठवते. त्यानंतर राज्य स्तरावरची समिती पुन्हा पडताळणी करून नॅशनल लेव्हलला काही नावं पाठवते आणि मग तिथली जी शेवटची समिती आहे, ती समिती ह्या शिक्षकांचं पुन्हा एकदा मूल्यांकन करते, त्यांचं प्रेझेंटेशन पाहते आणि त्याच्यामधून पूर्ण देशभरातून फक्त 45 शिक्षकांना नॅशनल अवॉर्ड दिला जातो. तर हा नॅशनल अवॉर्ड मला मिळाला 2018 साली राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आणि 2017 साली तो देखील राष्ट्रपतींच्याच हस्ते दिला जाणारा नॅशनल आयसीटी अवॉर्ड देखील मला मिळालेला आहे. खरं तर हे 3ही पुरस्कार मिळणं ही माझ्यासाठी अतिशय अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे. राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्यानंतर तुमची पहिली प्रतिक्रिया म्हणजे पहिली भावना काय होती? खरं तर पुरस्कार मिळावा म्हणून मी कधी काम केलं नाही. परंतु माझा एका गोष्टीवर विश्वास आहे. जेव्हा आपण शिक्षक म्हणून प्रामाणिक काम करतो, जेव्हा आपण मुलांच्या प्रती संवेदनशील असतो, प्रामाणिक असतो, त्यावेळी पुरस्कार आपल्या मागे पळत येतात. कारण या सगळ्या पुरस्कारांना मी एकदाच ॲप्लाय केलं होतं आणि प्रत्येक वेळी मला पुरस्कार मिळत गेला आणि जेव्हा राष्ट्रपती पुरस्कार मला मिळाला, खरं तर फार आनंदाचा क्षण होता. कारण स्पर्धा प्रचंड होती.
लाखो शिक्षकामधून माझं नॉमिनेशन झालेलं होतं आणि राज्यातून 1 किंवा 2च पुरस्कार मिळणार होते आणि मग त्याच्यामध्ये जेव्हा मला पहिला फोन आला अ, दिल्लीच्या मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनमधून, तर त्यावेळी मला अतिशय आनंद झाला आणि मला असं वाटलं, की आपण आत्तापर्यंत जे काम केलं, त्याला हे त्या निवड. कामाचं हे चांगल्या प्रकारचं फळ मिळालं. आपल्या यशामध्ये सर्वाधिक यश म्हणजे कोणाचा वाटा आहे, की सहकारी, कुटुंब की विद्यार्थी? हं. खरं तर कुठलंही यश हे सहजासहजी किंवा केवळ एका व्यक्तीमुळे मिळत नाही. तर कुठलंही यश मिळताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही असते, की आपण काम ज्या वातावरणामध्ये करतो, ते वातावरण कसं आहे आणि काम करायला प्रेरणा देणारं सगळ्यात पहिलं ठिकाण म्हणजे आपलं कुटुंब असतं. तर मी अ, सुरुवातीला सांगतो, की वेगळं काही काम करायचं असेल, तर आपल्याला कुटुंबाचा आपल्या कामासाठी पाठिंबा फार आवश्यक असतो. तर त्या कामासाठी सुदैवाने माझ्या पत्नीने मला खूप पाठिंबा दिला. जसं जास्तीचा वेळ मला शाळेत थांबावं लागायचं. तर अ, आनंदाने माझ्या कुटुंबाने ते स्वीकारलं. माझ्या आई-वडिलांनी मला प्रेरणा दिली. माझ्या भावांनी मला प्रेरणा दिली. त्यासोबतच ज्या विद्यार्थ्यांच्या सोबत मी काम करत गेलो, सुदैवाने इतकी चांगली मुलं होती, की त्यांच्याकडे पाहून मला आणखी काम करायला प्रेरणा मिळायची. आणि बरोबर. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी आत्तापर्यंत ज्या ठिकाणी काम केलं, त्या ठिकाणी मला अतिशय उत्तम सहकार्य लाभत गेले. खरं तर एखादा शिक्षक जेव्हा काम करतो, त्यावेळी इतर लोकांकडून देखील प्रेरणा घेणं महत्त्वाचं असतं. आता सध्या सुद्धा मी ज्या हरिनारायण आष्टे येथील माध्यमिक शाळेत काम करतोय, ते बरं. शाळेचे मुख्याध्यापक असतील, माझे सहकारी शिक्षक असतील, हे अतिशय चांगले आहेत, की ज्यांच्याकडे बघून मला देखील आणखी काम करायला प्रेरणा मिळते. शिक्षण व्यवस्थेमध्ये कोणते तातडीने बदल करायला पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? खरं तर 2020 साली आपल्या देशाने अ, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अ, जे तयार केले ते आता आपण स्वीकारलेलं आहे. राज्यामध्ये देखील ते अंशतः स्वीकारलं आहे. आता वेगळे काही बदल करण्याऐवजी हे जे धोरण आहे हे शिक्षण तज्ञांनी तयार केले. त्याच्यामध्ये अनेक लोकांचं योगदान आहे. तर त्या धोरणामध्ये जे बदल सुचवलेले आहेत जसं की व्यावसायिक शिक्षणाचं ची अंमलबजावणी असेल किंवा इतर काही गोष्टी असतील ज्या अ, मुलांसाठी महत्त्वाच्या आहेत. आर्ट इंटिग्रेटेड लर्निंग असेल. ह्या गोष्टी तातडीने स्वीकारणं अतिशय गरजेचं आहे. काही अंशी त्याचं अ, अंमलबजावणी सुरू देखील झालेली आहे राज्यामध्ये. परंतु ह्या गोष्टी दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी, की जेव्हा आपण सिंगापूर किंवा फिनलँडसारखे देश, जे जागतिक स्तरावर आज शिक्षणामध्ये सगळ्यात उत्तम देश आहेत. तर या सिंगापूर असेल किंवा फिनलँड असेल, या देशांचा जेव्हा विचार करतो, तर हा विचार करताना इथलं शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं जे प्रमाण आहे, ते प्रमाण आपल्यापेक्षा कमी आहे. जसं 20 विद्यार्थ्यामागे 1 शिक्षक काही देशामध्ये दिला जातो, काही ठिकाणी 25 विद्यार्थ्यामागे 1. तर शिक्षकांची पदं भरली पाहिजेत. जी पर्यवेक्षकीय यंत्रणा आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती आहे, की आज आपल्याकडे पर्यवेक्षकीय यंत्रणेमध्ये फार कमी माणसं आहेत. तर हे सगळे लोक जर जिथल्या तिथं असतील, तर आणखी पर्यवेक्षण सुलभ होईल आणि गुणवत्ता वाढेल. ग्रामीण आणि शहरी विद्यार्थ्यांमधली जी दरी आहे, हं. तर ती कशा पद्धतीने आपण कमी करू शकतो? काय वाटतं तुम्हाला? याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. ग्रामीण भागामध्ये सुद्धा 2 गोष्टी आहेत. म्हणजे शहरालगतचे जे खेडे आहेत, आज बऱ्यापैकी ते लोकं शहराच्या जवळ असल्यामुळं शहराशी परिचित आहेत. त्यामुळे त्या मुलांना फार काही सुविधांची वानवा नसते. परंतु आज देखील अशी काही खेडी आहेत, की जिथल्या मुलांना शिक्षणासाठी खूप स्ट्रगल करावं लागतंय. शाळा त्यांच्यापासून दूरच्या अंतरावर आहेत. जसं की राईट टू एज्युकेशन सांगतं प्रत्येक मुलाला 1 किलोमीटरच्या आत शाळा असली पाहिजे आणि ती गुणवत्तापूर्ण असली पाहिजे. तर ते फार महत्त्वाचं आहे आणि खेड्यामध्ये जेव्हा मुलं शाळेमध्ये येतात, अनेक ठिकाणी कुठल्याही प्रकारची शैक्षणिक पार्श्वभूमी नसते. त्या मानाने शहरातले पालक बऱ्यापैकी अवेअर असतात. समाजामध्ये काय चाललंय, मुलांना काय देणं गरजेचं आहे. वेगवेगळ्या प्रकारचे नोट्स असतील, पुस्तकं असतील. अ, हे सगळे ते मुलांना तर पुरवतातच. त्यासोबतच आज पॅरेंटिंग फार महत्त्वाचं आहे. म्हणजे मुलांच्या सोबत पालकांचा संवाद कसा असावा. तर ग्रामीण भागामधल्या पालकांना अ, याच्याबाबत अवेअर करणं फार गरजेचं आहे. स्पर्धा फार वाढलेली आहे. शहरामधल्या मुलांना अगदी सहजतेने अनेक गोष्टी उपलब्ध होतात. तर खेड्यामध्ये त्या गोष्टी उपलब्ध होत नाहीत. तर अशा काही गोष्टी आहेत, की ज्या खेड्यामध्ये आणि शहरामध्ये एक दरी तयार करत आहेत. आगामी आगामी काळात आपल्या शैक्षणिक नवीन धोरण किंवा तुमचे वेगळे उपक्रम काय राबवण्याचा विचार आहे येणाऱ्या काळात? हां, खरं तर
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला अभिप्रेत असलेलं जे कौशल्य विकास आहे, हं. ह्या कौशल्य विकासाच्या अंतर्गत अनेक गोष्टी आम्ही शाळेमध्ये सुरू केलेल्या आहेत. मी असेल किंवा माझे सहकारी शिक्षक असतील, आम्ही त्या शाळेमध्ये इम्प्लिमेंट करतच आहोत. त्याच्यासोबत आज आपण बघतोय की आर्टिफिशियल इंटेलिजन्सने सगळ्या जगाला व्यापले. म्हणजे भविष्यामध्ये माणसांची कामं अतिशय सुलभ होत आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपली हे कामं करून देत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे माणसांना रिप्लेस करणार नाही, परंतु जी माणसं ते शिकणार नाहीत, ते मात्र या प्रवाहामधून बाहेर पडतील. त्यामुळे मी सध्या माझ्या डोक्यामध्ये एक संकल्पना आहे, त्याच्यावर मी काम देखील करतोय, की मला एआय सेंटर फॉर एक्सलन्स असं एक शाळेमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं एक सेंटर स्थापन करायचं की ज्याच्यामध्ये मी अगदी 5वी-6वी पासून मुलांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिकवू शकतो. फक्त त्यांना युजर बनवायचं नाही, तर मला क्रिएटर बनवायचंय मुलांना. म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी ते स्वतः त्याचा काय फायदा होईल मुलांना? आता भविष्य सगळं एआयमध्ये AI आहे. आज टेक्नॉलॉजी. आज जर आपण पाहतोय की कुठलीही गोष्ट तंत्रज्ञानाशिवाय शक्य नाही. म्हणजे आता आपण वेगवेगळे देश युद्धासाठी बनवत असलेले जर हत्यारं पाहिले, तर त्याच्यामध्ये सुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला जातोय. म्हणजे मानवरहित अनेक गोष्टी होणार आहेत. पण त्या गोष्टी जरी मानवरहित असतील, तरी त्या तयार करायला मात्र मानवी मेंदूचाच आपल्याला उपयोग करावा लागेल. त्यामुळे या मुलांना भविष्यामध्ये मागणी असणार आहे. दुसरी गोष्ट की जी मल्टी लँग्वेज मला मुलांना शिकवायच्या आहेत. जपान असेल, जर्मनी असेल, इकडं आपल्या भारतातल्या मनुष्यबळाला फार मागणी आहे आणि मग त्यासाठी या मुलांना जॅपनीज आणि जर्मन भाषा शिकवणं ही एक माझी प्राथमिकता असेल. सध्या सर ग्रामीण भागात असू द्या किंवा शहरी भागात ताणतणाव विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यातूनच शाळकरी मुलांना अगदी 5वी-6वी किंवा बीडमध्ये एक घटना घडली होती मध्यंतरी. 9वी शिकणाऱ्या मुलीला हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. म्हणजे अति ताण होतोय क्लास क्लास, शाळा, वेगवेगळ्या ट्युशन आणि संपूर्ण हे मैदानावर नाही. त्याच्यामुळं विद्यार्थ्यांचा असा ताण वाढतोय. क्रीडा शिक्षक पण नाहीयेत. खेळाचे तास पण कमी केले. त्याच्यामुळे विद्यार्थी हा सर्व बाजूने असा म्हणजे हँग झालाय. कॉम्प्युटर जसं हँग होतं तशा पद्धतीने. काय वाटतं? बरोबर आहे. 2 गोष्टी आहेत याच्यामध्ये. पहिली गोष्ट अशी की मुलांची जीवनशैली बदललेली आहे. जे पूर्वीच्या काळात जेव्हा आपण शाळेमध्ये होतो, आपण सकाळी घरून जेवण करून शाळेमध्ये निघायचो, दुपारी जेवायचो, संध्याकाळी जेवायचो, आपण खेळायचो. आता होतंय असं की सकाळी ते मूल झोपेतून उठल्याबरोबर घाईघाईने अंघोळ करायची, दारात स्कूल बस आलेली असते. कुठल्यातरी ट्युशनला जायचं, तिथून लगेच शाळेत जायचं. म्हणजे सकाळी त्याचा आहार प्रॉपर होत नाही, झोप पुरेशी होत नाही. शाळेमध्ये आल्यानंतर अभ्यासाचा वर्कलोड असतो आणि याला शाळा कमी प्रमाणामध्ये जबाबदार आहेत. जास्त जबाबदार आहेत ते पालक. त्याचं कारण असं की पालकांच्या अपेक्षा एवढ्या प्रचंड झाल्यात मुलांकडून. म्हणजे प्रत्येक पालक मला जेव्हा मी एक पालक असतो, मी विचार काय करतो की माझी जी स्वप्न आहेत, ती माझ्या मुलाने, मुलीने पूर्ण करावीत. आणि मग त्यामुळं झालंय असं की मुलांना आणि मुलींना या घोडा मैदानामध्ये पालकांनी उतरवले स्वतःच्या मुलांना आणि पालक त्याच्यावर स्वार होऊन ते घोडे दामटतायत. त्याच्यामध्ये विचार केला जात नाही, की ही मुलं यांच्यामध्ये किती क्षमता आहे, यांच्यामध्ये ट्रेस येतोय का? म्हणजे मुलाचा कल पाहिला जात नाही. एखाद्या मुलाला जर लेखक व्हायचं असेल, तर त्याला पालक सांगतात इंजिनिअरिंग कर. इंजिनिअर व्हायचं असेल, तर त्याला सांगतात डॉक्टर हो. डॉक्टर व्हायचं असेल, तर त्याला सांगतात नाही, नाही तू चित्र काढ. म्हणजे एकंदरीत मुलाचा कल लक्षात न घेता पालक मला काय वाटतंय ते मुलावर लादतात आणि ह्या ट्रेसमध्ये म्हणजे बघा मुलांना जेव्हा त्यांना त्यांच्या आवडीचं काम करायला जेव्हा मिळत नाही, तेव्हा ते मुलं ट्रेसमध्ये येतात. तर मला असं वाटतंय की शासनाने आता एक चांगला निर्णय घेतलाय. जे अंशकालीन निदेशक होते मोठ्या शाळेमध्ये त्यांची पदं भरण्याची कारवाई सुरू आहे. काही अंशी का होईना त्यामुळे मुलांना मैदानावर जाता येईल, खेळ खेळता येतील. परंतु ही केवळ शासनाची जबाबदारी नाही, तर ही पालकांची देखील जबाबदारी आहे, शाळांची देखील जबाबदारी आहे. काही वेळ का होईना आपण मुलांना मैदानावर नेलं पाहिजे, त्यांना पळू दिलं पाहिजे, त्यांच्या अंगातून घाम निघला पाहिजे, जेणेकरून त्यांचा मेंटल स्ट्रेस जो आहे पण तो कमी होईल. खेळामध्ये एक सर अशी भावना असते, की पराभव झाला तर आपला विजय कधी होईल? किंवा पराभव स्वीकारण्याची एक भावना निर्माण होते. अगदी. आणि आजकाल विद्यार्थ्यांचा पराभव कमी मार्क झाले कुठं काय अशा आत्महत्येच्या घटना घडतात. बरोबर. हे जो अपमान सहन होत नाही. पण निश्चितपणे. खेळामधून असं एक अपमान सहन करण्याची एक क्षमता खेळामध्ये निर्माण होती. पहिली गोष्ट एकतर संघभावना म्हणजे माझे जे सहकारी आहेत, मी त्यांचा आदर केला पाहिजे, त्यांचं ऐकलं पाहिजे. एखादं काम आम्ही एकत्र येऊन केलं पाहिजे, जे की 21व्या शतकातील एक महत्त्वाचं कौशल्य आहे, की कोलॅबोरेशन असेल, कम्युनिकेशन असेल, हे स्किल खेळामुळे वाढीस लागतात.
जसं तुम्ही म्हणाले, की जरी एखाद्या सामन्यामध्ये पराभव झाला, तर मुलं ते स्वीकारतात. हं. मग जेव्हा त्यांना पराभव स्वीकारण्याची सवय लागते, ते गिव्ह अप करत नाहीत. त्यांना पराभव पत्करल्यानंतर ते थांबत नाहीत. ते प्रयत्न करतात, चला आज पराभव झालाय, तर उद्या मी जिंकेल. हं. ते सराव ठेवतात आणि तो फायदा त्यांना इकडे शिक्षणामध्ये सुद्धा होतो, की जेव्हा एखाद्या गोष्टीमध्ये अपयश येतं, तेव्हा त्यांना ट्रेस येत नाही. चला मला अपयशाची सवय आहे, मी पुन्हा प्रयत्न करेन आणि पुन्हा यश मिळेल. त्यामुळे खेळाकडे लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे. आता सर मोठ्या प्रमाणात तुम्ही एक जिल्हा परिषदचे शिक्षक आहेत. 3 मोठ्या पारितोषिक तुम्हाला मिळाले आहेत. यालाच एक लागून असा प्रश्न विचारावासा वाटतो, की ग्रामीण भागातली मुलं शहराकडे यायला लागलेत. आता काय अशी भावना निर्माण झाली, की तुमचा मुलगा चाललाय म्हणून माझा पण मुलगा पाठवा. आणि ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषदेच्या शाळा अगदी 10 विद्यार्थी, 15 विद्यार्थी अशी संख्या झाली. त्याच्यामुळे शिक्षकांचे पण पद उडतायत, की सरकार कुठेतरी मोठ्या प्रमाणात परवानग्या देतंय. खाजगी संस्था वाढायला लागल्यात आणि जिल्हा परिषदेचे असे दिवस वाईट आलेले आहेत. काय वाटतं, काय सांगू? विद्यार्थ्यांची संख्या कमी व्हायला 2 कारणं आहेत. पहिलं महत्त्वाचं कारण एकतर पालकांचं स्थलांतर वाढलंय. म्हणजे ग्रामीण भागातली अनेक पालक असे आहेत, की जे काहीतरी कामधंदा करण्यासाठी शहराकडे जातात आणि त्याच्यामध्ये तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. म्हणजे ज्या ठिकाणी प्रवेशपात्र मुलं पूर्वी 30-40 असायची, तिथे ती संख्या 10 वर आली. हा झाला पहिला भाग. दुसरा भाग असा, की खाजगी शाळा पालकांना वेगवेगळं प्रलोभन दाखवतात. हं. मुळात अ, होतं असं, की ग्रामीण भागामधील सुशिक्षित पालकांची संख्या फार कमी आहे. शिक्षणाबाबत पालक फारसा विचार करत नाहीत. त्यांना असं वाटतं, की शहरामध्ये शिकायला पाठवणं, मुलांनी स्कूल बसमध्ये जाणं, 4-2 इंग्रजी वाक्य बोलणं म्हणजे एक स्टेटस आहे. मग एक स्टेटस सिम्बॉल म्हणून सुद्धा काही पालक मुलांना खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळा वगैरे असतील तिथे घालतात. आणि अनेक वेळा पाहिले म्हणजे आता यंदा आमच्या शाळेमध्ये अनेक मुलं अशा खाजगी शाळांमधून प्रवेशित झालेले आहेत. तर आमच्या लक्षात आलं, की ते धड मराठी पण शिकले नाही आणि इंग्रजी पण शिकले नाही. म्हणजे दोन्हीकडून ते हुकलेत. पण पालकांना ज्यावेळी ह्या गोष्टी लक्षात येतात, त्यावेळी उशीर झालेला असतो. तर जोपर्यंत पालक बारकाईने विचार करणार नाहीत, की आपल्या मुलांचा फायदा कशामध्ये आहे आणि जाहिरातीला भुलून अशा खाजगी शाळांमध्ये मुलांना पाठवत राहतील, तोपर्यंत ही अडचण येणार आहे. परंतु दुर्दैवाने होतं असं, की जसं माझं एक निरीक्षण आहे. ज्या मोठमोठाल्या परीक्षा आहेत, तुम्ही यू-पी-एस-सी पहा, एम-पी-एस-सी बघा. यंदा आता आपल्या बीड जिल्ह्याचाच जर विचार केला, तर आपले 5 मुलं यू-पी-एस-सी क्रॅक करणार आहेत. मला वाटते ते सगळीची सगळी मुलं जिल्हा परिषदेच्या किंवा मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये माध्यमातून किंवा मातृभाषेतून मुलांच्या संकल्पना क्लिअर होतात. म्हणजे पहिलीला शिकणारं एखादं मूल, त्याच्या घरामधली त्याची भाषा मराठी असते, त्याची मातृभाषा मराठी, त्याच्या परिसरामध्ये मराठी बोलली जाते. आणि शाळेमध्ये गेल्यानंतर ते इंग्रजी माध्यमाचे शब्द जेव्हा त्याच्या कानावर पडतात, ते शब्द पाठ करतं परंतु त्याला अर्थबोध होत नाही. म्हणजे त्याच्या संकल्पना स्पष्ट होत नाही. त्यामुळं इंग्रजी माध्यमामध्ये मुलांना टाकणं ही अत्यंत मोठी चूक आहे. अनेक शिक्षण तज्ञ याबाबत वारंवार पण सांगत गेल्या आहेत. 10-15 वर्षापासून इंग्रजी माध्यमाचं फॅड वाढले. या 15 वर्षामध्ये तहसीलदार, कलेक्टर असे एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सीमध्ये सिलेक्ट झाले, त्याच्यामध्ये लागलेले असे काही दिसून येत नाही. हां, निकाल मी जर तेच पाहिलात. सांगत होतो, की स्पर्धा परीक्षेमध्ये मुलांची टक्केवारी तुम्ही बघा. अगदी नीटचे डबल-ईमध्ये यशस्वी होणाऱ्या मुलांची टक्केवारी बघा. याच्यामध्ये मातृभाषेतून किंवा मराठी माध्यमातून शिकलेल्या मुलांची संख्या ही अतिशय मोठी आहे, अतिशय मोठी. इंग्रजी माध्यमातली मुलं कुठंच नाही. ते कुठेतरी इंजिनिअरिंग वगैरे करतात. परंतु मोस्टली जर आपण जिथं-जिथं महत्त्वाच्या जागा आहेत, महत्त्वाची ठिकाणं आहेत, त्या सगळ्या ठिकाणी तुम्हाला मराठी माध्यमातलीच मुलं गेलेली दिसतील. आणि आता एक उलटं झालंय म्हणजे बघा कुठलीही गोष्ट एक सर्कल पूर्ण होत असते. जिल्हा परिषदेच्या शाळेकडून मध्यंतरी खाजगी शाळांकडं मोठ्या प्रमाणावर लोंढा निर्माण झाला होता. यंदा तो लोंढा हां, परत परत आलाय. जिल्हा परिषदेच्या शाळेकडे आलाय. अनेक जिल्हे असे आहेत, की तिथल्या अनेक खाजगी शाळा बंद पडल्या. जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या वाढली. जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा अशा आहेत, की जिथं त्यांना ॲडमिशन क्लोजचे बोर्ड लावावे लागतात. तर ही एक चांगली सुरुवात आहे आणि या निमित्ताने शिक्षकांना देखील मी असं आवाहन करेल, की शिक्षकांनी जर ठरवलं, तर मला नाही वाटत, की त्या कार्यक्षेत्रामधली मुलं दुसरीकडे खाजगी शाळेमध्ये जातील. कारण एक गुणवत्तापूर्ण शिक्षण ही एकच गोष्ट अशी आहे, की जी मुलांना शाळेपर्यंत आणू शकते. पण हे सर मोठ्या प्रमाणात असे अनेक झालेत, की इथली मुलं 10वी नंतर बाहेर शिक्षा 11वी-12वी ला जातात. हं. त्याचं कुटुंब पण तिकडे जातं. पत्नी इकडं, पती इकडं, कधी 8 दिवस इकडं, 8 दिवस तिकडं हं, असे हं.
पद्धत सध्या मोठ्या प्रमाणात चालू आहे. परंतु एवढं ग्रामीण भागातले शिक्षक पण चांगले शिकवतात. पण दुसरीकडे जाऊन शिकून परत तो रिवर्स आलेले कितीतरी विद्यार्थी असे दिसून येत आहेत. काय वाटतं? अ, याचं जर मूळ आपण शोधलं, तर आज 10वीला जो गुणांचा पॅटर्न आहे, तिथं आपल्याला दिसून येईल. म्हणजे एक काळ असा होता, की त्यावेळी 10वीमध्ये 65, 70, 75% पडणं फार अवघड होतं. परंतु आज कुठलेही विद्यार्थी बघा तुम्ही 92, 93, 100 95, 97, 98, 100% पर्यंत मार्क पडणारे मुलं आहेत. परंतु 100% मार्क जर एखाद्या मुलाला पडतात, 98% पडतात, 97% पडतात, तर त्या पालकाचा समज असा होतो, की आपला मुलगा अगदी 100% नीटला लागणार आहे, जे-डबल-ईला लागणार आहे. तिथं पाहिलं जात नाही, की याच्या खरोखर संकल्पना तितक्या स्पष्ट आहेत का? किंवा त्या मुलाला त्याच क्षेत्रामध्ये जायचंय का? आणि मग पालक ठरवून टाकतात, की चला याला लातूरला पाठवू, याला कोल्हापूरला पाठवू, याला कोट्याला पाठवू. आणि त्याच्यामुळं होतंय असं, मी जसं मगाशी पण म्हटलं, की पालकांची जी अपूर्ण राहिलेली इच्छा. स्वप्न आहेत, ती स्वप्न ते त्या मुलामध्ये पाहतात. मग त्यांना बळजबरीने लातूरला जा, तिथं क्लासेस कोल्हापूरला कर, जा, कोल्हापूरला जा, पुण्याला. सांगलीला जा, पुण्याला जा, मुंबईला जा किंवा कोट्याला पर्यंत देखील पालक जातात. आणि मग अनेक वेळा होतं असं, काही मुलं याच्यामध्ये यशस्वी होतात, पण ही टक्केवारी फार कमी आहे. अगदी पॉइंटमध्ये टक्केवारी हं. आहे ती. आणि मग राहिलेल्या मुलांचं काय? ही मुलं अपयशी होतात आणि अपयशी मुलं झाल्यानंतर मग पुन्हा त्यांच्यामध्ये स्ट्रेस निर्माण होतो, जसं आपण मगाशी पाहिलं. तर कुठेतरी ग्रामीण भागामध्ये दर्जेदार शिक्षणावर शासनाने तर भर दिलेलाच आहे, परंतु त्या शाळांची, त्या संस्थांची, त्या कॉलेजेसची सुद्धा ही जबाबदारी आहे, की तिथं कॉलेजमध्ये जर प्रॉपर मुलांना शिक्षण मिळालं, तर मुलं अशा प्रकारे खाजगी ट्युशनकडे वळणार नाही. भविष्यात असे वळणार नाही असं तुमचं मत आहे. हं. परंतु मोठ्या प्रमाणात क्लासेस आता ग्रामीण भागात शहरामधले शिक्षक चांगले शिकवत असताना सुद्धा क्लासेसला मुलं जात आहेत. सकाळी उठल्यानंतर मुलगा क्लासला, शाळा सुटल्यानंतर पण क्लासला. यातच गुंतत आहे. तो अभ्यास, क्लासेस, शाळा. मग शाळा दिवसभर शिकून सुद्धा क्लास लावण्याची का गरज पडते? असा एक विचार करायला लावणारा प्रश्न आहे. बऱ्याचशा वेळेस अ, अशी जाणकारामध्ये चर्चा होती, की शाळा दिवसभर असूनही मुलांना क्लास लावायची वेळ का येते? तर झालंय असं, की पालक समाधानी कशावरच नाहीत. म्हणजे शाळेमध्ये शिकवलेलं दर्जेदार जरी असलं, पालकांना पुन्हा वाटतंय, की चला संध्याकाळी आपण मुलांना क्लास लावू, म्हणजे अजून त्यांची गुंतून. रिव्हिजन होईल. म्हणजे मुलं गुंतून राहतील. आणि त्याचं कारण असं, की पालकांना वेळच नाही मुलांकडे लक्ष द्यायला. आणि मग चला इथं घरी काहीतरी करण्यापेक्षा कुठेतरी क्लासला लावले, की काहीतरी 4 शब्द कानावर पडतील. तर गुंतून. ह्या गोष्टीमुळं पालक फक्त मुलांना गुंतवून ठेवायचे. ते याचा विचार करत नाही, की यांना दिवसभर तेच झालेलं आहे. आता त्यांच्या मेंदूला आरामाची गरज आहे. आणि बघा, जसं आपण शारीरिकदृष्ट्या थकतो, तसं आपला मेंदूसुद्धा थकत असतो. ह्या गोष्टीचा पालक विचार करत नाही. या क्लासला जा, त्या क्लासला जा, छंद वर्ग वेगळेच. आणि मग त्याच्यातून ते मूल सगळीकडून भरडलं जातं. अशी काही उदाहरणं आहेत आपल्याकडं. कुठल्याही प्रकारचा क्लास न लावता जे-डबल-ई पर्यंत गेलेली मुलं आहेत, ॲडव्हान्सपर्यंत गेलेली, किंवा आय-आय-टीला प्रवेश मिळालेली मुलं आहेत. एम-बी-बी-एसला चांगल्या कॉलेजेसला नंबर मिळालेली सुद्धा मुलं आहेत. तर ही गोष्ट पालकांनी लक्षात घेतली पाहिजे, की फक्त तुम्ही क्लास लावले, म्हणजे तुमच्या मुलाला यश मिळण्याची शक्यता वाढली, हे पूर्णपणे चुकीचं आहे. आता एक हायकोर्टाने असा निर्णय दिलाय, की शिक्षकांना आता परीक्षा द्यावी लागणार आहे. हं. त्या परीक्षेत पास झालं तरच ते शिक्षक टिकणार आहेत, नाही त्यांना नोकरी सोडावी लागणार आहे. आणि रिटायरमेंटला आलेले शिक्षक 5 वर्षाच्या अंतरात हे शिक्षक यामधून सुटणार आहेत. काय वाटतं तुम्हाला या निर्णयासंदर्भात? खरं तर हा निर्णय असा आहे, की 2011 नंतर जे शिक्षक सेवेमध्ये आलेले आहेत, त्या शिक्षकांना ते कंपल्सरी आहे. त्याच्या अगोदर जर ते शिक्षक कोणी ऑलरेडी नोकरीमध्ये असतील, तर त्यांच्यासाठी तो निर्णय नाही. पण त्याच्या अगोदर जर सेवेमध्ये शिक्षक असतील आणि त्यांना पुढचं प्रमोशन हवं असेल, जसं की एखादा शिक्षक प्राथमिक शिक्षक आहे, त्याला पदवीधरचं प्रमोशन हवं आहे, किंवा पदवीधर शिक्षकाला मुख्याध्यापक केंद्र प्रमुखाचं प्रमोशन हवं आहे, तर त्याला टी-ई-टीची परीक्षा द्यावी लागणार आहे. आणि ठीक आहे, ते काही गैर नाही. आणि शिक्षक अगदी सहजासहजी अनेक बस. शिक्षक ह्या परीक्षेमध्ये क्वालिफाय होतील, कारण अ, त्यांच्या त्या दैनंदिन अभ्यासामधलेच ते विषय असणार आहेत. पण मला दुसरं एक असं वाटतंय, की ठीक आहे, शिक्षकाकडून जेव्हा आपण अपेक्षा करतो, की त्यांनी ह्या परीक्षा पास झाल्या पाहिजेत, त्यावेळी शिक्षक जो विषय शिकवतो, त्या विषयाचं शिक्षकाला प्रशिक्षण होणं अतिशय आवश्यक आहे. म्हणजे मी जेव्हा शाळेमध्ये गणित शिकलो, मी शिक्षक झाल्यानंतर
अनेक नवीन गोष्टी त्याच्यामध्ये ॲड झाल्या, अनेक गोष्टी बदलल्या, पद्धती बदलल्या. हे नवीन ज्या पद्धती येत आहेत यांची दर्जेदार प्रशिक्षण, कंटेंटचं प्रशिक्षण एक रिवाईज होणं फार गरजेचं आहे. खाजगी क्षेत्रामध्ये हे होतं. म्हणजे तुम्ही जर खाजगी क्षेत्रामध्ये काम करत असाल, तर ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करताय, जे काम करताय, त्या कामासाठी तुम्हाला वारंवार ती कंपनी प्रशिक्षण देते आणि मग हे शिक्षकांच्या बाबतीत देखील व्हायला पाहिजे. प्रशिक्षण केवळ टेक्निकली नको, तर त्या कंटेंटची सुद्धा प्रशिक्षणं झाली पाहिजे. समजा मी जर इंग्रजी विषय शिकवतोय, तर मग इंग्रजी विषय मी प्रभावीपणे कसा शिकवावा, यासाठी माझं प्रशिक्षण झालं पाहिजे. आणि ह्यालाच लागून एक दुसरा प्रश्न आहे, की शिक्षकांना अनेक कामं दिली जात आहेत, निवडणुकाची वगैरे. त्याच्यामुळे पण अनेक वेळा बघा, शालेय शिक्षणामधला सगळ्यात मोठा अडथळा कोणता असेल, तर तो आहे अशैक्षणिक कामं. या कामाबद्दल वारंवार शिक्षक आवाज उठवत आहेत, कोर्टापर्यंत जात आहेत, संघटना वेगवेगळ्या प्रकारची निवेदनं देत आहेत. परंतु ही कामं कुठेही कमी झालेली नाहीत. कोणतंही सरकार येऊ द्या, कोणतेही अधिकारी येऊ द्या, कुणीही मंत्री होऊ द्या, प्रत्येकाचं आश्वासन असतं, की शिक्षकांची अशैक्षणिक कामं कमी करणार. त्याची एक बातमी होते, ती 4 दिवस चालते. शिक्षकांना सुद्धा वाटतं, की काहीतरी घडणार. परंतु उलटं होतं. अजून 4 कामं नवीन येतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोर्टल एवढी झाली, तेवढा भडीमार झालाय पोर्टल्सचा. सारखे एकाच जे विद्यार्थ्याची माहिती 4-4 ठिकाणी नोंदवावी लागते आम्हाला. अहो, वन नेशन वन पोर्टल करणं फार गरजेचं आहे. तुम्ही एज्युकेशनचं एकच पोर्टल करा पूर्ण देशाचं. हं. प्रत्येक राज्याचा वेगळा ॲक्सेस ठेवा. शाळेने लॉग इन तिथं जर केलं, तर त्या शाळेला एका लॉग इनवरून सगळ्या गोष्टी करता आल्या पाहिजेत. असं की आपण जसं म्हणतो की नवा गडी नवं राज्य, तसं जेव्हा कोणीतरी एखादा नवीन अधिकारी येतो, एखादे नवीन मंत्री येतात, मागचे उपक्रम बंद आणि लगेच पुढचा चालू. मला असं वाटतं की जेव्हा एखादा उपक्रम राबवला जातो, त्याची घोषणा होते, त्या उपक्रमाचा आउटपुट जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत तो उपक्रम बंद नाही केला पाहिजे. बरोबर. पण नाहीतर काय होतं की समजा तुम्ही आले, तुम्ही एखादा उपक्रम राबवला, तुमची बदली झाली, त्यानंतर मी आलो, मी लगेच तुमचा उपक्रम बंद करणार, माझा राबवणार. तर हे उपक्रम इतके भडीमार झाले, इतके उदंड झालेत आणि मुलं अक्षरशः गिनीपिग झालीत शाळेत. म्हणजे काहीही असू द्या, तहसीलचा कार्यक्रम लगेच शाळांना पत्र, शाळेत राबवा. पंचायत समितीचं राबवा शाळेत, पोलीस स्टेशनचं राबवा. अहो, शाळा ह्या तुमचे कार्यक्रम राबवण्याचं केंद्र नाही, ते मुलांचे शिकण्याचं केंद्र आहे. बरं. आणि काहीही असू द्या, अक्षरशः गणपतीमध्ये येणाऱ्या चाकरमानी ज्या देशामध्ये चाणक्यांनी सांगितले, की शिक्षक कभी सामान्य नहीं होता, प्रलय और निर्माण उसकी गोद में पलते. त्या देशात शिक्षकांना काय सांगताय? तर गणपतीला आलेल्या लोकांना फुल द्यायचं, या वेलकम. हे काय? शाळा सोडा, तिथं स्टँडवर बसा. कोरोनात आपण पाहिलं शिक्षकांना अक्षरशः किराणा दुकानात ड्युट्या लावल्या, दारूच्या दुकानात सुद्धा शिक्षकांना ड्युट्या लावल्या होत्या. त्याच्या विरोधात लोकं अगदी बोंबलत होते. विचार करा, कुठलंही राष्ट्र तोपर्यंत एक यशस्वी राष्ट्र होणार नाही, जोपर्यंत तिथल्या शिक्षकांना सन्मान मिळणार नाही. आणि जर तुम्हाला खऱ्या अर्थाने देशाला समर्थ बनवायचं आपले पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांचं एक स्वप्न आहे, की 2047 पर्यंत भारत विश्वगुरू झाला पाहिजे. आणि होता एक काळ असा होता, की नालंदा, तक्षशिलासारखी जगातली सगळ्यात दर्जेदार विद्यापीठं आपल्या देशात होती. जगभरातून मुलं शिकायला येत होती. आज काय परिस्थिती आहे? PISA-सारख्या परीक्षेमध्ये आपण सहभागी सुद्धा होऊ शकत नाहीत. एकदाच आपण सहभागी झालो, तर शेवटून दुसरा नंबर आला आपला. बरं. हे का घडतंय? शिक्षकांना जोपर्यंत तुम्ही सन्मान देणार नाहीत, शिक्षकाकडे जोपर्यंत तुम्ही आदराने पाहणार नाहीत, तोपर्यंत फार काही वेगळं करणार नाही. त्यामुळे शिक्षकांना सन्मान देणं, अशैक्षणिक कामं बंद करणं, फक्त विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम देणं, एवढंच जर केलं, तर 100% तुम्हाला भारत विश्वगुरू झालेलं दिसेल. तर या मुलाखतीच्या शेवटी काय सांगाल? एक नवीन तंत्रज्ञान म्हणून नवीन शिक्षकांना, तरुण शिक्षकांसाठी काय सल्ला द्याल? खरं तर 2010 नंतर मोठी भरती आपल्याकडे झालेली नाही. परंतु आत्ता ह्या 1-2 वर्षामध्ये पवित्र पोर्टलच्या माध्यमातून काही नवीन शिक्षक आपल्याकडे सेवेमध्ये येत आहेत. झालंय पण असं, की भरतीच नसल्यामुळं आता क्वालिटीचे जे मुलं होते, ते डी-एडकडे, बी-एडकडे कोणी जात नाही. त्यामुळं आलेल्या मुलांमधून चांगले शिक्षक निवडणं, हे फार अवघड काम आहे. मग त्यातल्या त्यात जे नवीन शिक्षक आलेले आहेत आता किंवा भविष्यामध्ये येणार आहेत, खरं तर प्रत्येकाने कालसुसंगत राहणं गरजेचं. बरोबरच त्या प्रत्येक शिक्षकाने अ, अगोदर पेडागॉजिकल नॉलेज घेतलं पाहिजे. म्हणजे मला मुलांना शिकवायचंय तर मी कसं शिकवलं पाहिजे बरोबर. आणि जोपर्यंत मुलात मूल होऊन तो शिक्षक शिकवणार नाही, तोपर्यंत
त्या मुलांमध्ये त्याला मान्यता देखील मिळणार नाही. मुलांच्या मनावर त्याने राज्य केलं पाहिजे. मुलांच्या हृदयामध्ये स्थान निर्माण केलं पाहिजे आणि ते जर त्या शिक्षकाला करता आलं, तर पुढचे सगळे प्रश्न ऑटोमॅटिकली सुटणार आहे. आज मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आणि शिक्षक दिनाच्या तुम्हाला शुभेच्छा. तुम्ही एक छोटीशी मुलाखत दिली आज मराठीला, त्याबद्दल धन्यवाद. हे होते थँक राष्ट्रपती पुरस्कार विजेते शिक्षक सोमनाथ वाळके. त्यांनी आपल्या कार्याची सविस्तर मुलाखत आज मराठीला दिली. पाहत रहा आज मराठी. अविशांत कुमकर, आष्टी, बीड.